आपल्या परिसरामध्ये अवतरण्यासाठी निवडलेले होते। खरं तर परमेश्वर काही करू शकतो, परंतु एवढा मोठा संत आपल्या परिसरात आपल्यावर कृपा आशीर्वाद ठेवण्यासाठी परमेश्वराने पाठवला, याच्यापेक्षा आपल्या भाग्याची मोठी गोष्ट काय असू शकते। आणि आज या सर्व संत भूमीमध्ये आपण सर्व लोक या सर्व संत मंडळींच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपा प्रसादाने आपलं आयुष्य जगत आहोत। माझं एक लक्षात आलंय की संतांची इच्छा असेल तर काहीच होत नाही। कुणाचं चांगलं झालं तरी संताची इच्छा असते आणि कुणाचं वाईट झालं तरी संताच्या इच्छेपुढे असते। म्हणून मी आमदार झालो काय तर संताच्याच इच्छेने झालोय, आणि या निवडणुकीत कोणाचा पराभव झाला असेल तरी तो संत मंडळींच्याच इच्छेने झालेला असतो। आणि संत मंडळींचा आशीर्वाद हा साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद आहे। या ठिकाणी आपण जमलेले आज सर्व संत लहानूजी बाबांच्या चरणी लीन होऊन त्यांचा आशीर्वाद मागूया। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, लहानूजी बाबांना काही मागू नका, धन धान्य संपत्ती काही मागू नका। फक्त एवढं म्हणा की बाबा तुमचा आशीर्वाद आम्हाला राहू दे, आपल्या जीवनात सगळं भलंच भलं होणार आहे। जीवनात संतांचा आशीर्वाद आला तर कुठलीही विपत्ती राहत नाही, याचा अनुभव आपल्या सर्वांनी घेतला आहे। आणि आज लहानूजी बाबांचा आशीर्वाद फक्त आपल्या पुरतीने राहता प्रत्येक गरजू व्यक्तीला बेटा प्रत्येक व्यक्तीला हा आशीर्वाद मिळावा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। दादारावजींनी इथल्या धामंत्रीच्या पुलाचा उल्लेख केलाय, अतिशय सुंदर कल्पना केचे साहेबांनी मांडली आहे। आणि आज जर हे प्रत्यक्षात आपण उतरू शकलो तर टाकरखेड असेल, धामंत्री असेल आणि कौंडण्यपूर असं एक चांगलं सर्किट पर्यटनासाठी आपण या ठिकाणी उभं करू शकतो। आज मी आपल्या सर्वांची एक लोकप्रतिनिधी म्हणून माफी मागतो की या ठिकाणी आपल्याला यायला यावर्षी थोडा त्रास झाला। रस्ता खराब असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी आल्या, अनेक भाविकांना अडचणी आल्या, परंतु मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वर्षीच्या जयंतीच्या कार्यक्रमाला जेव्हा आपण ठिकाणी याल तेव्हा आपल्याला एवढीचा सुद्धा या टाकरखेड्याच्या रस्त्यावर धक्का लागणार नाही। आणि परमेश्वराचा आशीर्वाद असला, लहानूजी बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असला तर आपण सर्व निश्चितपणे या संस्थानाच्या विकासासाठी जोमाने काम करू आणि विदर्भातला एक प्रमुख असं संस्थान म्हणून लहानूजी बाबांचं हे संस्थान उद्या असेल। लहानूजी बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असंच राहू, आपल्या सर्वांच्या आयुष्यामधले दुःख लहानूजी बाबांच्या कृपा आशीर्वादाने दूर हो, इतकीच प्रार्थना आजच्या दिवशी करतो आणि थांबतो। जय गुरु। खऱ्या अर्थानं ते जे बोलले आता आपलं